सर्वांना प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो. आणि आजचा आपला विषय असा आहे की कुसंगती जी आहे ती फार धोक्याची असते आणि त्याचा परिणाम आमच्या जीवनावर काय होतोय ते आम्हाला बघायचं आहे. आणि ह्यासाठी आपण वचनाच्या पहिले करीत 15वा अध्याय 33 आणि 34 आपण वचनाच्या बघा. 33 वचन काय म्हणते? फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. आणि 34 वचन, धार्मिकते संबंधाने सुधर्या आणि पाप करू नका, कारण कित्येकास देवा संबंधाने ज्ञान नाही, हे मी तुम्हास लाजवण्यासाठी बोलतो. आज बघा, आज अशी कित्येक लोक आहेत की त्यांना देवासंबंधी ज्ञान नाही. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करायचं आहे की त्यांना देखील देवासंबंधी ज्ञान प्राप्त हो. आज बघा, माणूस फसते कवा हे आम्हाला माहीत पाहिजे. तर ते फसते कवा? कुसंगतीने माणूस फसते. आणि देवाचं वचन स्पष्ट म्हणते, फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. म्हणजे उदाहरणार्थ म्हणतो, आमचा मुलगा दारू पित नव्हता, तो दारू प्यायला शिकला. का शिकला? ह्याचा अर्थ असा आहे की त्याच्या संगतीमध्ये त्याने जी संगत केली की त्यानं एका दारू पिते त्या माणसाची संगत केली, त्या मुलगीची संगत केली, त्यामुळे तो दारू प्यायला शिकला. आज बघा आणि बघा, आज माणूस, आमचं पोरगं तंबाखू खात नव्हतं, आता तंबाखू खायला शिकले. का शिकले? त्याने जी संगत केली ती तंबाखू खाण्याची संगत केली. आज आमचं पोरगं मावा खाते, ते मावा खायला का शिकले बरं? त्यानं मावा खाणाऱ्या माणसाच्या मुलगीची संगत केली, म्हणताना ती फसायला लागल्यात. आज तुम्हाला सांगतो, मंडळीमध्ये हे फार महत्वाचं आहे. आज मंडळीमध्ये तुम्हाला सांगतो, कुसंगतीनं आपली नीतिमत्ता बिघडत्या. आज आम्हाला कुसंगत हे काय माहीत पाहिजे. आज आम्ही कशानं ओळखायचं की आम्ही कुसंगतीमध्ये आहे? तर तुम्हाला सांगतो, ते ओळखायचं फार सिंपल उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आज मंडळीमध्ये समजा 10 लोक आहेत, मग कालांतर काय होती म्हणजे काय, त्यातला एकटा माणूस निघून जातोय. मग ती एकटा माणूस गेलं निघून, ती 9 लोक ते माणूस लई बाद होतं म्हणतात, ते निघून गेलं, त्याला दोष ठेवतात. आणि थोडे दिवस गेलं की अनेकटा निघून जातात. मग राहतात किती? 8 निघून जातात. मग ते 8 लोक ते पण लई बाद होतं म्हणतात निघून गेले, त्याच्यामध्ये देवाचा आत्मा नाही, सैतानाचा आत्मा आहे, यांचेच बोलतात. मग मग सांगतो, असं थोड्या वेळ जातंय सगळे. मग नंतर मग ते 4 लोक राहतात. मग त्या 4 लोकातलं पण एकटं निघून जाते. मग ती 3 लोक एका ठिकाणी निघतात. मग ती काय म्हणतात, ते पण लय बाद होतं. आणि काय होतंय, सगळेच निघून जातात. मग 2 जातात, बरोबर? ती 2 जातात. मग तुम्हाला सांगतो, ती म्हणतात ते पण बाद होतं. ऍक्च्युली काय असतंय, त्या दोघांमध्ये कोणतरी बाद असते किंवा ती दोघं पण बाद असतात. म्हणताना ती बाकीची लोक निघून जातात. आणि काय म्हणायचं, ती लोक बाद, ऍक्च्युली ती लोक बाद नसतात आणि ती 2 लोक बाद असतात, म्हणताना ती लोक निघून जातात. मग त्या दोघांमध्ये पण म्हणजे काय, एकट्याची कोणतं कुबुद्धी असते. तुम्हाला सांगतो, त्यामुळे मी कसं त्यात पण ते एकटं फसते आणि ते बरोबर त्याला अडकते आणि एकमेका संगत सोडायला आवडते. का? आम्ही इतके दिवस संगत सोडलोय, आता संगत सोडलो तर लोक काय म्हणतील? तर तुम्हाला सांगतो, आम्हाला देवासंबंधी सुद्धच आहे. फसू नका म्हटले, कुसंगतीनं नीती बिघडते. आज समजा एक आंब्याची पेटी आहे आणि त्यामध्ये एक कुचका आंबा आहे, तर तुम्हाला सांगतो, त्या सगळ्या आंब्याची वाट ते कुचका आंबा लावणार. आणि तेवढं ते थांबत नाही, त्या संगतीनं आमची पण बुद्धी भरकटत्या, आम्ही पण आमचं पण जे विचार करण्याची सारणी आहे ती बदलत्या. आज बघा काय म्हणते बघा, धार्मिकते संबंधाने सुधरा म्हटले. आज आम्ही बघा देवाच्या कामाची लाखानं पैसे खर्च करतोय, खरं पण तिचे पीक कुठं आहे? पीक बघितलं 2-3. तुम्हाला सांगतो, 1 वर्ष झालं 2-3, 2 वर्ष झालं 2-3, 10 वर्ष झालं 2-3, 15 वर्ष झालं 2-3. अरे कोणीकडनं काम आहे देवाचं? बघा, पेत्रानं संदेश दिला आणि 3000 लोकांची भर पडली. येशू किती संदेश दिला, 5000 लोक ऐकायला आली. तुमचं वचन ऐकायला पण कोण येत नाहीत. तर समजून घ्या, कुसंगतीनं नीती बिघडत्या. आणि देवाला प्रार्थना करा, देवा मी कुठल्या चुकी संगतीत आहे काय, कुठल्या चुकीच्या विचारधारेच्या माणसाच्या मी संगतीमध्ये आहे काय, आणि खरोखर
देवाला प्रार्थना करा, कारण आमची नीतिमित्त बिघडत्या. मग आम्ही पण पाप करायला शिकणार, आमचं असं वागतोय मग आपण असं वागूया, अशी आमची पण धार्मिकता होत्या. आणि ते आमच्या आत्म्यासाठी धोकादायक आहे आणि त्याचा परिणाम आमच्या नीतिमत्तेवर होतोय. आणि खरोखर आम्हाला देवाला धन्यवाद देतो. आम्हाला देवानं कुसंगतीतनं काढले, कुचक्या विचाराच्या लोकांच्या देवानं आम्हाला दूर काढले आणि देव आम्हाला स्वतःची मंडळी दिलाय. त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद. आणि खरोखर मी देवाचं फार फार ऋणी आहे की कुसंगतीतनं आम्हाला बाहेर काढलं. आणि खरोखर ही आमच्यावर देवाची कृपा झाल्या. आणि खरोखर तुम्ही पण कुसंगतीत असला, देवावर प्रार्थना करा, देवा आम्हाला पण तू आमची मंडळी दे स्वतःची, त्याच्यामध्ये कुचक्या विचाराची लोक नकोत. आणि या कुचक्या विचाराची जी लोक आहेत त्यात ती फार धोकादायक असतात, स्वतःसाठी पण धोकादायक असतात आणि त्यांचा परिणाम आमच्या नीतिमत्तेवर होतोय. आणि खरोखर देवानं हे वचन मला सांगायची संधी दिली, त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो.